सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. आज दिवसभरातून मी काही वर्तमान पेपर आणि पत्र काही वाचले नाहीत आणि दिवसभरातून टी व्हीवरील बातम्या पण काही पाहिलेल्या नाहीत. परंतु आत्ता माझं विविध कामाबाबत कागदोपत्री चाचपणी चालू असता मी आजचं वर्तमानपत्र न्याहाळलं आणि या वर्तमानपत्रामध्ये मुख्यतः महत्त्वाची बातमी म्हणजे सापडली ती म्हणजे काऊ धरणाची. आता काऊ धरणाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, जो 34 वर्षापूर्वी ठाणे महानगरपालिकेने काळू धरण बांधण्याचं प्रयोजन केलं होतं. परंतु राजकीय आखाड्यामध्ये स्पर्धात्मक श्रेय कोणाला या धर्तीमुळे 34 वर्ष काऊ डॅम रखडला होता, काऊ धरण रखडलं होतं. त्या काही 3,500 कोटी रुपये, 3,500 म्हणजे 3,500 कोटी रुपये हा अंदाज खर्च असलेला काऊ धरणाचा प्रकल्प MMRDA मार्फत करण्यात येणार होता. परंतु 34 वर्ष राजकारणाच्या स्पर्धात्मक युगामध्ये हे श्रेय कोणाला? सत्ताधारी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी या सगळ्या श्रेयामध्ये हा काऊ धरण रखडला. आता वाढत्या विकासा क्षेत्रामध्ये आज ठाण्यामध्ये जवळजवळ महाराष्ट्राची लोकसंख्या 13.5 कोटी आहे आणि ठाणे जिल्ह्याची 35 लाखच्या घरात आहे आणि ठाण्यामध्ये रोज 1 लाख ट्रॅफिक येतो आणि जातो. किती ट्रॅफिक येतो? 1 लाख ट्रॅफिक येतो आणि जातो. म्हणजे जवळजवळ किती प्रकारचे इमारती या ठाणे शहरामध्ये जवळजवळ 10,000च्या ते 25,000च्या आसपास इमारतीचे टॉवर्स 20 ते 30 माळ्यापर्यंतच्या 35 माळ्यापर्यंतच्या आहेत. आणि आता नव्याने आपण उंची वाढवून 35 ते 40, 40 ते 45, 45 ते 50, 50 ते 60, 60 ते 65, 65 ते 70 मधल्यापर्यंत आज आपण विकास डेव्हलपमेंट घेऊन गेलेलो आहोत. परंतु या विकासाच्या स्पर्धेमध्ये उंची गगनचुंबी टॉवर बांधत असताना फायर सेफ्टीची, फायर फायटिंगची सुविधा नाही, फायर ब्रिगेडची सुविधा नाही, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरची सुविधा नाही. म्हणजे मलनिस्सारण वाहिन्यांचे प्रकल्पांचे स्ट्रॉ मोटर वाहून जाण्याचे नियोजनाचं ॲडव्हान्स डेव्हलपमेंट नाही आहे. तात्पुरते ड्रेनेज पंपिंग स्टेशन आहेत, शौचालय आहेत, सेप्टिक टँक आहेत, पंपिंग स्टेशन्स आहेत, मलनिस्सारण केंद्र त्या विभागात त्या विकासकांनी बनवलेले आहेत आपल्या क्षेत्रामध्ये. परंतु मूलभूत जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती ठाणे शहरात नाही आहे. आणि हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे अपग्रेडेशन व्हायला पाहिजे. म्हणजे त्या काही 30 वर्षापूर्वी जी काही डेव्हलपमेंट झाली आहे, 30-28 वर्षापूर्वी, आणि त्या काही जे बांधलेली गटारे आहेत त्यांची ॲडिक्वेसी चेक केली का? नाही. द ॲडिक्वेसी कन्सल्टंट्समार्फत चेक केली तर त्या काळची बांधलेली 1 फुटाची गटारं, 1.5 फुटाची, 2 फुटाची गटारे आज पाणी जाण्यासाठी सक्षम नाहीत आणि संपूर्ण गटारं हे मातीने, चिखलाने, दगडाने भरलेली आहेत. त्यामुळे पडणारा पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाली असता पाण्याचा निचरा योग्य ते गटारामार्फत नाल्यापर्यंत जात नाही. नाले मोठे आहेत, नाले सुसज्ज बांधलेले आहेत, जेणेकरून तर विविध प्रकल्पीय सेंट्रल गव्हर्नमेंट निधी, राज्य शासन निधी आणि ठाणे महानगरपालिका निधी, नाले प्रकल्प विभागाने व्यवस्थित सुसज्ज नाले बांधलेले आहेत. 180 किलोमीटरचे नाले आज मी जवळ राहिलेले
25 किलोमीटरचे 30 किलोमीटरचे नाले आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बांधतोय. जे 200 कोटीच्या निविदा आलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत आपण बांधतोय. त्यामुळे अशा प्रकारे 180 कोटी किलोमीटरचे 180 किलोमीटरचे नाले आज तर मिळते आपण ठाणे शहरामध्ये पूर्तता करत आलो. त्यामुळे ठाणे शहरामध्ये किती पर्यटनवृष्टी झाली ते दुर्धर परिस्थिती का होत नाहीत की नाले सुसज्ज बांधलेले आहेत. आता राहिला मुद्दा रोड साईड ड्रेन, स्ट्रॉम ड्रेन हे अपग्रेडेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. ते अपग्रेडेशन करायला पाहिजे. आणि अपग्रेडेशन प्रकल्प मी INDPमध्ये कार्यकारी अभियंता संपूर्ण प्रभागासाठी कार्य करत असताना त्याचा अपग्रेडेशन प्रस्ताव मी बनवलेला आहे. आज तो दप्तरी आहे. महानगरपालिकेचे दप्तरी अपग्रेडेशनचा प्रस्ताव आहे. आणि ज्या ज्या अतिक्रमण आणि बांधकाम नाल्यावर होत आहेत त्यांच्या वसुलीबाबत जवळजवळ 100 कोटीचा प्रस्ताव मी बनवला आहे. तो महापालिकेच्या तिथे महसूल जमा होईल. माझ्या हयातीत म्हणजे मी असताना प्रस्तावित अधिकारी असताना हे संपूर्ण प्रस्ताव 100 कोटी वसुली विविध अतिक्रमण नाल्यावर बनवलेलं आहे. अपग्रेडेशनचा प्रस्ताव बनवलेला आहे. हे प्रशासनाने मार्गी लावायला पाहिजेत. आज माझ्यासारखा धुरंधर अभियंता, अभ्यासू अभियंता, चौकस अभियंता आणि एक तांत्रिक सल्लागार म्हणून ठाणे महानगरपालिकेला आजची गरज आहे काळाची. आज महानगरपालिकेकडे पैसा नाही. त्यामुळे जे बेसुमार प्रस्ताव होतात त्याला कुठे नियंत्रण आणण्यासाठी माझ्यासारख्या अधिकाऱ्याची गरज आहे. आणि शासन GR, शासन GR आणि शासन अध्यादेशानुसार सेवानिवृत्त कर्मचारी अधिकाऱ्याला 5 वर्षे काम करण्याची मुभा आहे. आणि त्या अनुषंगाने मी गेल्या वर्षी प्रस्ताव दिला. आज वर्ष झालं नगर अभियंत्याकडून अजून प्रस्ताव होतो आहे. आज माझी दालनात भेट झाली, गरमागरमी झाली. ते म्हणाले तुमच्यावर निलंबनाचे आरोप आहेत. अरे निलंबनाचे आरोप आहेत म्हणजे आम्ही आता रिटायर ठेवलं. आणि ते निलंबन जे एकनाथ शिंदेने राजकीय सुडापुटी केले ते त्यांना विचारा. जे निलंबन नजीमुल्लाने चुकीचं काम करतोय ते त्याला विचारा. मी माझं प्रामाणिक काम करत असताना ह्या गोष्टीमध्ये आक्षेप घेतला म्हणून मी निलंबित. माझा काही संबंधच नाही ना. मग आम्ही भ्रष्टाचार करून निलंबित झालो का? मी थेट प्रश्न विचारला आणि लाईव्ह मीडियावर बातमी केली. त्यामुळे नगर अभियंताचं जो काही 3 वर्षाचा कार्यकाल 5 वर्ष झाले तो कार्यकाल कसा राहील तो मी बघेन. विविध भ्रष्टाचाराचे प्रकरण आहेत. डिफेक्ट लायबिलिटी पिरियड 10,000 कोटीची कामं केलेली पुन्हा नव्याने रस्ते खोदले जातात, लाईनी खोदले जातात, नवीन रस्ते पुन्हा केले जातात. अशा प्रकारे तेच कामं, तेच रस्ते, तेच प्रस्ताव आणि तोच खर्च डबल केला जातो. याची टेक्निकल तांत्रिक परीक्षण ऑडिट नाही आहे. लेखावित्त अधिकाऱ्याचं 350 कोटीचं 5 वर्षाचं ऑडिट नाही आहे. तांत्रिक लेखापरीक्षण नाही आहे. आणि 3 वर्षामध्ये केलेल्या लेखापरीक्षणाचा अहवालच नाही आहे. कामं केलेलं कुठे गेले, प्रस्ताव टेंडर कधी काढले, निविदा काढले, या सगळ्या गोष्टी आहेत इतंबित. आता तो मुद्दा नाही आहे. पण मुद्दा आहे काळू डॅमचा. काळू डॅमचा मुद्दा मी मागच्या मार्चमध्ये विधानसभेत मांडला. विधानसभेत म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी मांडला. हा जो प्रस्ताव प्रोफाईल मी व्हॉट्सअप ऑनलाईन सगळ्यांना पोहोचवला आणि तो प्रस्ताव काळू डॅमचा जितेंद्र आव्हाडांनी मांडला आणि एकनाथ शिंदेने त्यांना मंजुरी दिली. आणि काळू डॅम MMRDA मार्फत जिल्हाधिकाऱ्याच्या नियंत्रणात MMRDA मार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणात तो प्रस्तावाचं काम चालू झालं. परंतु जवळजवळ काळू डॅम करताना जी गावे उद्ध्वस्त होतात 2,100 हेक्टर जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता असून 1,000 हेक्टरपेक्षा जास्त जंगले क्षेत्र आहेत. स्थानिक अहवालानुसार खापरी, पथोडीचे, जाळपाडे, शिवसेवाडी, दिवाणपाडा, पटवाडी, भोईवाडी, दिगळे, वाकळेवाडी, तेजवाडी, कांगडे, कोसोली, ददाई, कटाळी आदी 18 गावे या काळू नद्यामध्ये प्रभावित होतात असं आजच्या ठाणे मुंबईच्या वृत्त निवेदनामध्ये बातमीमध्ये ठाणे मुंबईच्या आहे. काळू धरणाची वाहू लागला 6 छोट्या बंधाऱ्याचा मतप्रवाह. आता काळू डॅम धरण जर बांधलं तर तिकडे गावकऱ्यांचं मत आहे की 18 गावे बाधित होतात. 18 गावे बाधित होतात आणि 2,100 क्षेत्र पाण्याखाली येत आहे. त्यामुळे 18 गावे बाधित करताना त्यांना जागा कुठे येणार हा प्रश्न आहे. त्यामुळे विस्थापितांना जागा कशी देणार? तर मोठं धरण न बांधता छोटे छोटे बांधाऱ्याचा प्रवाह बांधून त्याचं पाणी पाईपलाईन नळावाटे शहरामध्ये कसं पोचेल त्याचा प्रयत्न करा. परंतु हे छोटे छोटे बांधाऱ्याचे प्रकल्प भविष्यातील येणाऱ्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सोयीच नाही आहे. छोटे छोटे बांधाऱ्यांचा जो मतप्रवाह वाहतोय, काळू धरणाऐवजी वाहू लागला 6
छोटे छोटे बांधाऱ्यांचा मतप्रवाह. 6 छोटे छोटे बांधाऱ्यांचा मतप्रवाह म्हणजे काय? ॲज अ तांत्रिकदृष्ट्या परीक्षण अभ्यास केला आहे का? आज भविष्यात वाढती लोकसंख्येचा विचार घेता तर काळू धरम बांधणेच आवश्यकता आहे. छोटे छोटे 6 बांधारे बांधून त्याचा काही उपयोग नाही. पाणथळ क्षेत्र पाणी तेवढं अडलं जाणार आहे. जेव्हा तुम्ही मोठ्या स्वरूपात तेवढ्या कॅपॅसिटीचं डॅम धरण बांधाल तेव्हा ते पाणी तुमचं अडलं जाईल आणि त्याचा पाण्याचा पुरवठा शहरा भागात होईल. त्यामुळे काळू धरणाची वाहू लागला छोटे छोटे 6 बंधाऱ्याचा मतप्रवाह हा चुकीचा आहे. छोटे छोटे 6 बंधारे बांधून त्याचा काही फायदा नाही, त्याचा मोठा डॅम धरणच बांधावा लागेल. त्यामुळे अशा प्रकारे लोकांचा मतप्रवाह वाढत चालला आहे. नदीवर मोठे धरण न बांधता नदीच्या नैसर्गिक प्रवाहातून पाणी वळवून नदीवर मोठे धरण न बांधता नदीच्या नैसर्गिक प्रवाहातून पाणी वळवून जलवाहिन्यांनी शहराकडे नेण्याचा छोट्या छोट्या 6 बंधाऱ्याचा प्रकल्प करावा असं लोकांचे मतप्रवण आहे. परंतु मोठं धरण जर बांधलं तर मग पाण्याची कॅपॅसिटी मोठ्या प्रमाणात राहील. त्यामुळे अशा प्रकारचं काळू डॅमचं हे सगळं नियोजन आहे. मी विश्लेषण भविष्यातील विकासाच्या दृष्टीने भविष्यातील पाण्याच्या प्रश्नाच्या दृष्टीने गरज आहे. आज म्हणजे आपल्याला ठाण्याला 50 MLD पाणी क्षेत्राची आवश्यकता आहे. 422 MLD पाणी आपल्याला आता येत आहे. तर अजून 50 MLD पाणी ठाणे शहराला पाहिजे. तेव्हा ठाणे शहराची ताण भागेल आणि भविष्यात काळू डॅम आला तर अजून उत्तम. त्यामुळे या धरणातलं पाणी इतर ठाणे नगरातल्या शहरांना पण पोचवता येईल. अशा प्रकारचं काळू डॅमचं जे आहे प्रोग्रेस रिपोर्ट मी तुम्हाला माहिती कळवली. एवढंच मला सांगायचं आहे. आता पुढे ठाण्यातील स्मार्ट पार्किंग धोरणाची वाट मोकळी. महासभेत शुल्कवाढीचा धोरण मंजुरीचा प्रस्ताव. अशा प्रकारे येणाऱ्या महासभेमध्ये बरेच प्रश्न आहेत आणि ते गाजणार आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.